हा विद्यार्थी मित्रांनो, वे टू सक्सेस बाय कुलकर्णी आरी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत सर्वांचं. आपण एचएससी बोर्ड पुणे अंतर्गत 11वी-12वी केमिस्ट्री सब्जेक्ट साठी वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहोत. तर आज आपण 11वी ह्या साठी 11वी मधील केमिस्ट्री ह्या विषयातील बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला बेसिक चॅप्टर आहे. तर त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी किंवा त्याला आपण त्याचा वेगवेगळ्या काही पार्ट बेसिक गोष्टी आपल्याला 10वी पर्यंत झालेल्या आहेत. तर पुढे आपण स्ट्रक्चर त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, वेगवेगळ्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर कसं काढायचं हा महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मॉलिक्युल फॉर्म्युला माहित असल्याशिवाय आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काढता येत नाही. तर मॉलिक्युल फॉर्म्युला आपल्या वेगवेगळ्या जनरल फॉर्म्युल्यावरून काढता येतो किंवा माहिती. आणि मॉलिक्युल फॉर्म्युल्यावरून आपला त्या कंपाऊंड मध्ये किंवा त्या मॉलिक्युल मध्ये असणाऱ्या ऍटमची संख्या समजत असते आणि त्या संख्येचं केलेलं अरेंजमेंट त्याला आपण त्याचं स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं म्हणतो. The arrangement of atoms of molecule in of a molecule is called as structure. त्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर म्हणतो. तर स्ट्रक्चर आपल्याला दोन पद्धतीने काढता येतं. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आणि पुढे आपल्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हा दोन भाग बघायचा. तर 2 डायमेन्शनलचं स्ट्रक्चर आपण बघू पहिल्यांदा. तर 2 डायमेन्शनलचं स्ट्रक्चर आपण दोन भागात बघितलेलं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा त्याला आपण लेव्ही स्ट्रक्चर असं म्हणतो आणि दुसरा आहे डॅश स्ट्रक्चर किंवा डॅश फॉर्म्युला. तर ह्या दोन भाग पूर्वी आपण बघितलेलेच आहे. त्याच्यानंतरचे जे दोन महत्वाचे भाग आहेत त्याच्याशी रिलेटेड 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरचे ते दोन भाग ह्यामध्ये आपल्याला खरं तर बघायचे. पण हा सुद्धा जरी झालेला भाग असला तरी एकदा रिवाइज करू आपण. आणि इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर एक्झॅक्ट कसं काढायचं किंवा डॅश स्ट्रक्चर त्याच्यानंतर कसं काढायचं हे आपण बघू. तर ह्यासाठी आपल्याला सिंपल कंपाऊंड ऑर्गॅनिक मॉलिक्युल जे आहेत हायड्रोकार्बन, ज्या कंपाऊंडचे किंवा ज्या मॉलिक्युलचे घटक हे फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहे. त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन शिवाय दुसरं काय. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडला मुळात आपण कार्बन कंपाऊंड असं म्हणतो. त्यामुळे कार्बन हा प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा घटक आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर काढण्यासाठी बेसिक गोष्टी कुठल्या आहेत बघा. कार्बनची व्हॅलेन्सी माहित असली पाहिजे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिला आपण 2 4 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. तर कार्बनच्या शेवटच्या कक्षेला आपण त्याची व्हॅलेन्सी सेल असं म्हणतो. संयुजा कक्षा कार्बनच्या शेवटच्या कक्षेत 4 आहेत इलेक्ट्रॉन, त्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बनला आपण टेट्राव्हॅलेंट म्हणतो. तर हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याची व्हॅलेन्सी आहे 1. तर आता आपण सिंपल हायड्रोकार्बन त्यामध्ये अल्केन सॅच्युरेटेड ओपन शेल सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन त्याला आपण अल्केन म्हणतो. आणि त्या सिरीज मधला पहिला मेंबर मिथेन ज्याचा मॉलिक्युल फॉर्म्युला आहे CH4 त्याचं स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत. तर आता बघा कार्बन आहे, कार्बन कडे 4 व्हॅलेन्सी आहे, त्याच्यामुळे 4 इलेक्ट्रॉन आपण दाखवले तिथं बघा. डॉटच आहे परंतु आपल्याला कार्बन हायड्रोजन मधले इलेक्ट्रॉन लक्षात यावे म्हणून त्यातला फरक करण्यासाठी आपण ह्याला असा कार्बनचे इलेक्ट्रॉन ह्या पद्धतीने दाखवले आणि हायड्रोजन साठी हा डॉट दिलेला आहे. हायड्रोजन 4 आहेत मॉलिक्युल फॉर्म्युल्यामध्ये, 1 कार्बन आहे त्याचे 4 इलेक्ट्रॉन सेंटरला आणि 4 हायड्रोजन मधला प्रत्येकाचा 1 इलेक्ट्रॉन. मग आता ह्यामध्ये कार्बन काय करतो, ऑक्टेट पूर्ण करतो मॉलिक्युल बघा. आणि त्याच वेळेस हायड्रोजन डुप्लेट तयार करत असतात आणि ह्या पद्धतीने हा मॉलिक्युल स्ट्रक्चर आपल्याला काढता येते बघितलं आपण. तर डॅश स्ट्रक्चरच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर मध्ये आपण बॉन्ड जो असतो त्या दोन ऍटम मध्ये तो आपण इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने दाखवलेला असतो. म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा लेविसने सांगितलं स्ट्रक्चर म्हणून लेविस म्हणतो. पण त्या 2 इलेक्ट्रॉनच्या ऐवजी जर बॉन्ड दाखवला आपण डॅश तर त्याला आपण डॅश फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर म्हणतो. तर हे मिथेनचं 4 CH कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत मिथेनच्या स्ट्रक्चर मध्ये. हे पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉन डॉटच्या सहाय्याने दाखवलं म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर म्हणतो. आणि हेच आपण डॅशने दाखवलं म्हणून त्याला डॅश. पुढचं एक्झाम्पल आहे प्रोपेन. प्रोपेनचा मॉलिक्युल फॉर्म्युला आहे C3H8 बघा. प्रोपेन मध्ये 3 कार्बन आहेत आणि 8 हायड्रोजन आहेत. प्रत्येक कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन असतात. आता हा 3 पहिला कार्बन दाखवला त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन
दुसरा कार्बन त्याचे हे 4 इलेक्ट्रॉन, तिसरा कार्बन त्याचे हे 4 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन एकूण 8 आहेत. हा पहिला हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजन त्याचा 1 इलेक्ट्रॉन, तिसरा हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन, चौथा हायड्रोजन त्याचा 1 इलेक्ट्रॉन, पाचवा हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन, सहावा हायड्रोजन, सातवा आणि आठवा अशा पद्धतीने. तर यामध्ये एकूण सी बघा 3 3 6 2 8 CH 8 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत आणि डॅश स्ट्रक्चर मध्ये तेच आपण कशाच्या साह्याने दाखवतो, डॅशच्या साह्याने. हे बघा CH 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 असे डॅश स्ट्रक्चर आहे. तर हे डॅश आणि इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे आपल्याला पूर्वी झालेलंच आहे. तर हे आपण बघितलेलं आहे. आता ह्या डॅश स्ट्रक्चर वरूनच आपल्याला पुढचं कंडेन्सड स्ट्रक्चर किंवा कंडेन्सड फॉर्म्युला, कंडेन्सडला आपण रिड्युस्ड फॉर्म्युला किंवा शॉर्ट फॉर्म आहे तो, मग त्या डॅश स्ट्रक्चर जे आपण काढलेलं असतं त्याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्याला आपण कंडेन्सड फॉर्म्युला म्हणतो किंवा शॉर्ट फॉर्म आहे तो, रिड्युस्ड फॉर्म्युला आहे. डॅश फॉर्म्युला वरूनच आपल्याला कंडेन्सड फॉर्म्युला काढता येतो. तो कसा काढायचा ते आपण बघू. कंडेन्सड फॉर्म्युल्यामध्ये ह्या डॅश फॉर्म्युल्याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आता हा प्रोपेनचा आपण जर कंडेन्सड फॉर्म्युलाचा विचार केला तर प्रोपेनच्या स्ट्रेट चेन कंपाऊंड मध्ये सगळ्या टर्मिनल कार्बन जवळ 3 हायड्रोजन असतात. बघा इथे दिसतं आपल्याला, हा CH3 आहे आणि हा टोकाचा कार्बन आहे, ह्याला सुद्धा CH3 आहे. म्हणजे हा दोन पद्धतीने पुन्हा कंडेन्सड फॉर्म्युला आपल्याला काढता येतो. बघा हा पहिला CH3, परत मध्ये CH2 आहे आणि परत CH. हा प्रोपेनचा कंडेन्सड फॉर्म्युला आहे किंवा हे आपण डायरेक्ट असं पण लिहू शकतो. हे दोन पद्धतीने आपल्याला काढता येतं प्रोपेनचा कंडेन्सड फॉर्म्युला किंवा डॅश. आणि त्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा त्यालाच आपण झिगझॅग फॉर्म्युला असं म्हणतो. तर बॉन्ड एकटा कंडेन्सड फॉर्म्युला काढला की बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला सुद्धा काढता येतो आपल्याला. तर बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला काढण्यासाठी आपण फक्त लाईनचा वापर करतो म्हणून त्याला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तिथं कार्बन हायड्रोजन दाखवत नाही, त्याच्याऐवजी आपण लाईन दाखवतो. फक्त कार्बन साठी डॉट द्यायचे बघा. आणि हे फॉर्म्युला काढताना कसं करतो बघा, हा स्ट्रेट चेन प्रोपेन आहे, 3 कार्बन आहेत. हा पहिला कार्बन बघा, हा दुसरा कार्बन पुढे जायचं आणि झिगझॅग हा खाली दाखवला हवं, आणि हा तिसरा कार्बन. त्यामुळे हा प्रोपेनचा बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला त्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. तर असा हा सिंपल फॉर्म्युला आहे. आता आपण पुढं अजून काहीचे डॅश फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि कंडेन्सड फॉर्म्युला बघू कसं काढायचं. बघा आता ह्यामध्ये ब्युटेन, ब्युटेनचा मॉलिक्यूल फॉर्म्युला आहे C4H10. C4H10 बघा 4 कार्बन आहेत. हा 4 कार्बनचा डॅश फॉर्म्युला आपण काढू शकतो. यामध्ये परत पॉसिबिलिटी आहे, त्याचे वेगवेगळे आयसोमर्स असतात, स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने काढता येतं. बघा हा सिंपल मागाच्या सारखा स्ट्रेट चेन अल्केन काढला आपण. अल्केनची स्ट्रेट चेन आणि ब्रँच चेन परत प्रकार आहेत. हा एक डॅश फॉर्म्युला आहे आणि हा सुद्धा बघा, हा सुद्धा 1 2 3 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन आहेत. C4H10 आहे. इकडे पण 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन आहेत. हा पण C4H10 आहे. परंतु हा स्ट्रेट चेन अल्केन आहे. स्ट्रेट चेन अल्केनला आपण नॉर्मल अल्केन म्हणतो आणि त्याच्यासाठी प्रेफिक्स N वापरतो, स्मॉल n. त्यामुळे हा N ब्युटेन आहे. तर हा ब्रँच चेन अल्केन आहे. ब्रँच चेन अल्केन मध्ये आयसो किंवा निओ प्रेफिक्स वापरतो आपण. त्याला एक ब्रँच आहे त्यामुळे आपण त्याला आयसो म्हणतो. हा आयसो ब्युटेन. आता आपण स्ट्रेट चेन अल्केन काढला की मी मागा सांगितलं तुम्हाला डॅश फॉर्म्युला किंवा डॅश स्ट्रक्चर वरून आपल्याला कंडेन्सड फॉर्म्युला काढता येतो आणि बॉन्ड लाईन सुद्धा त्याच्यावर काढता येतो. तर कंडेन्स फॉर्म्युला काढताना परत इथं बघा टर्मिनल आहे CH3, नंतर CH2, परत CH2 आणि CH3 किंवा और
आता मध्ये फक्त काय असतं बघा, टोकाला एक CH3 ग्रुप असतो स्ट्रेट चेन मध्ये आणि दुसऱ्या टोकाला एक CH3 आणि मध्ये मिथिलीन हे मिथाइल ग्रुप आहे आणि मध्ये CH2 म्हणजे मिथिलीन ग्रुपची संख्या फक्त वाढत जात असते. आता इथं बघा CH3 आहे आणि मध्ये 2 CH2 ग्रुप आहेत, त्यामुळे इथं त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला याचा काढता येतो एन ब्युटेन. तर आयसोब्युटेनच्या बाबतीत बघा 3 CH3 ग्रुप आहेत मिथाइल मिथाइल आणि एक CH आहे, त्यामुळे हे आपण इथं सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. CH3 किंवा CH3 थ्राइस CH अशा पद्धतीने पण आपल्याला ते काढता येतं. हे कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. तर बॉन्ड लाईन फॉर्म्युलेच्या बाबतीत बघा 4 कार्बन आहेत एका ओळीत. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन आणि हा चौथा, आणि एकमेकाला ते बॉन्ड न जोडायचे लाईन न फक्त 1 2 3 आणि 4. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर एन ब्युटेन. आणि हा इथं बघा हा एका ओळीत 3 कार्बन आहेत फक्त, एकूण 4 आहेत. बॉन्ड लाईन काढताना कसं काढायचं बघा, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन हे जोडायचे आणि चौथा कार्बन कुठे दुसऱ्या कार्बनला जोडला एक ब्रँच सोबत. हा इकडे वरती काढायचा असा किंवा अजून हे असं दोन्ही पद्धतीने आपल्याला ते काढता येतं. तर असं 2 टाइप मध्ये हे आपण काढू शकतो. हेच आपल्याला ह्या पद्धतीने पण बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येतो. अशा 2 पद्धतीने आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला ह्याचा काढू शकतो. तर हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला एकूण 4 पद्धतीने काढता येतं. इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा लेविस स्ट्रक्चर, दुसरं म्हणजे डॅश स्ट्रक्चर किंवा त्याला डॅश फॉर्म्युला म्हणतो आपण. तिसरं आहे महत्वाचं जे आपण पाठीमागे शिकलेलं नाही ते नवीन स्ट्रक्चर आज आपण इथं पाहिलेलं आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला किंवा कंडेन्स्ड स्ट्रक्चर. आणि त्यानंतर चौथा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला. तर अशा 4 पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतं. मग हे आपण सिंपल हायड्रोकार्बनचं बघितलंय. असंच आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्किन अल्काईन किंवा अजून त्याचे डेरिव्हेटिव्ह अल्केनचे वेगवेगळे अल्काइल अल्कोहोल ह्यांचं सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीनं कंडेन्स्ड फॉर्म्युला, डॅश फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येऊ शकतो. तो आला पाहिजे काढता. मग आता ह्याच्यानंतर आपल्याला काही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सुद्धा आहे. प्रत्यक्षात आपण 2 डायमेन्शनल इथं 2च डायमेन्शनचा विचार करतो आपण, एक्स आणि वाय बोर्डवर चित्र काढताना, त्यामुळे तिथं आपण 2 डायमेन्शन करतो. पण प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस त्याचं मॉडेल बघतो, वस्तू म्हणून चित्र प्रत्यक्षात वस्तू, त्यावेळेस ते 3 डायमेन्शन मध्ये असतं, त्रिमितीय म्हणतो आपण त्याला. आणि त्यामुळं इथं आपल्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहे. त्यामुळे एखादी वस्तू त्याचं मॉडेल प्रत्यक्षात कसं असतं हे 3 डायमेन्शन मध्ये मधून दाखवताना आपल्याला त्याची सुद्धा बोर्डवर स्ट्रक्चर काढायचे असेल तर त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रक्चर त्याची सांगितलेले आहे. तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये पण 4 प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला अपेक्षित आहेत. काही कंपाऊंड सगळ्या त्या मॉलिक्युलसाठी 4 पद्धतीने स्ट्रक्चर काढता येतील असं नाही, किंवा एका पद्धतीनं सगळ्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर काढता येईल असं सुद्धा नाही. तर काही मॉलिक्युलसाठी 1-2 पद्धत किंवा काहीसाठी एकाच पद्धतीने स्ट्रक्चर काढू शकतो आपण. तर असे 3 डायमेन्शनलचे प्रकार आहेत स्ट्रक्चरच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, ते आपल्याला बघायचे. पहिल्यांदा आपण 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते बघितलंय. आता आपल्याला 3 डायमेन्शनलचं स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते बघू. तर 3 डायमेन्शन मध्ये बघा महत्वाचं पहिला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे वेज फॉर्म्युला. 2 डायमेन्शन मध्ये जसं आपण 4 स्ट्रक्चर, 4 प्रकार किंवा 4 पद्धतीने स्ट्रक्चर काढलं 2 डायमेन्शन मध्ये, इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर किंवा लेविस स्ट्रक्चर, डॅश स्ट्रक्चर, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला, तसे ह्यामध्ये सुद्धा 4 आहेत. त्यातलं पहिलं आहे वेज, WEDGE, वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला मध्ये आपण बघा 3 प्रकारे ते रिप्रेझेंटेशन करताना आपण 3 हे दाखवतोय 3D व्ह्यूज. म्हणजे आपल्याला हे जसं डॅश मध्ये आपण एका सिंपल लाईन न दाखवलंय तसं 3 डायमेन्शन मध्ये 3 डायमेन्शन आहेत. त्यामुळे 3 डायमेन्शनचं आपण बॉन्ड आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 3 प्रकारे दाखवतो तिथं.
तर त्यामध्ये बघा आपल्याला 3 डायमेन्शन व्ह्यू मध्ये प्लेन पेपरवर काढताना आपल्याला रिपेअर सिंगल बॉन्ड हॅव्हिंग युजिंग सॉलिड वेज, त्यामध्ये आपल्याला कशा कशाचा उपयोग करता येतो. तर सॉलिड वेज हे महत्वाचं आहे बघा इथं आपल्याला. सॉलिड वेज, सॉलिड वेज, सॉलिड वेज हे अशा पद्धतीने सॉलिड वेज आहे. त्यानंतर दुसरा आहे सॉलिड वेज झाल्यानंतर डॅशड वेजेस. डॅशड वेजेस किंवा डॅशड वेज. डॅशड वेज अशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. आणि तिसरा आहे नॉर्मल लाईन. तर ह्या तिघांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला तिन्ही पद्धतीने बॉन्ड दाखवता येतात. हा 3 डायमेन्शन मधला पहिला प्रकार आहे वेज फॉर्म्युला. आता ह्याचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने आपण बघा एक स्ट्रक्चर बघू. मिथेन मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कसं काढायचं. मिथेनचं आपण मगाशी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर सुरुवातीला बघितलेलं आहे 2 डायमेन्शन मध्ये, किंवा डॅश स्ट्रक्चर सुद्धा बघितलेलं आहे. तर त्याच आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये स्ट्रक्चर कसं बघायचं काढायचं ते बघू आपण. आता मिथेनचा मॉलिक्युल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे CH4. एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे. तर त्यातले 4 हायड्रोजन पैकी बघा एक हायड्रोजन, आता आपण जर स्ट्रक्चर 3 डायमेन्शन बघितलं तर त्यातले 2 बॉन्ड हे नॉर्मल असतात. एक बॉन्ड समोर आलेला असतो आणि एक बॉन्ड बॅक साईडला गेलेला असतो. तर जे ऑन प्लेन पेपरवर जे बॉन्ड असतात ते नॉर्मल लाईन न दाखवायचे. जसे की बघा इथं आता कार्बन आहे, हा एक हायड्रोजन आहे, नॉर्मल लाईन न दाखवायचा. नॉर्मल लाईन प्लेन पेपरवर असतो तो बॉन्ड. दुसरा पण नॉर्मल लाईन न दाखवला आपण. आणि तिसरा जो आपला म्हणजे आपल्या समोर बघणाऱ्याच्या दिशेने येत असतो तो आपण सॉलिड वेजच्या साहाय्याने दाखवतो बघा. आणि तिसरा त्याच्या बॅक साईडला असतो तो डॅश वेजने दाखवत असतो. असा तो भाग आहे. हा सॉलिड वेज ने दाखवला आपण. आणि तिसरा जो चौथा जो आहे तो डॅश बॉन्ड दाखवायचा तो. असे 4 बॉन्ड असतात हे ह्या पद्धतीने आपल्याला दाखवता येतील नॉर्मल आणि हे. तर हा एक आहे. त्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्याला आपण क्रॉस फॉर्म्युला असं म्हणतो. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला त्या पद्धतीने पण आपल्याला त्याचं दाखवता येतं. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला. त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. आता यामध्ये सिंपल बघा हा डॅश फॉर्म्युला आहे. क्रॉस फॉर्म्युला काढतो मी इथं. पहिल्यांदा हा सॉलिड वेज ना आपण तो काढू. COOH कार्बन आहे.
H आणि COOH CH3. कार्बन जेवढे पण असतील तेवढ्या कार्बनच्या ऐवजी क्रॉस, जिथे क्रॉस झाला हा तो क्रॉसला आपण कार्बन दाखवत नाही, अशा पद्धतीने दाखवायचं असतं. त्याला क्रॉस फॉर्म्युला किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणायचं. त्याच्यासारखं बघा, इकडे COOH आहे, इकडे H आहे, इकडे H आणि CH. जेवढे कार्बन असतील त्याच्याऐवजी कार्बनच्या ऐवजी क्रॉस दाखवायचे असतात त्यामुळे त्याला आपण क्रॉस फॉर्म्युला म्हणतो. तर हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि सॉहॉर्स किंवा अँडिरॉन किंवा प्रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला असे फॉर्म्युला आहेत. ते जनरली आपल्याला स्ट्रेट चेन अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन जे आहेत अल्केन मध्ये, इथेन वगैरे सिमेट्रिकल मधले, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला किंवा ही पद्धत वापरता येत असते. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला एक आहे आणि पुढचा आहे चौथा सॉहॉर्स किंवा अँडिरॉन फॉर्म्युला. बघा, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा तिसऱ्या पद्धतीनं स्ट्रक्चर कसं काढायचं ते आपण बघू. 3 डायमेन्शन मध्ये आपण 2 पद्धतीनं स्ट्रक्चर कसं काढायचं ते बघितलं. एक म्हणजे वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला मध्ये आपल्याला 3 फॅक्टर्स माहित पाहिजेत. 3 प्रकारे आपण स्ट्रक्चर मध्ये रिप्रेझेंटेशन करताना 3 पद्धती म्हणजे 3 भाग वापरतो. एक म्हणजे सॉलिड वेज, त्यानंतर डॅश्ड वेज आणि नॉर्मल लाईन. ह्या तिघांचा वापर करून आपण वेज स्ट्रक्चर किंवा वेज फॉर्म्युला काढत असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. त्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला. त्यामध्ये वेज फॉर्म्युल्याच क्रॉस फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करता येतं. कार्बनच्या ऐवजी आपण तिथं क्रॉस दाखवतो म्हणून त्याला क्रॉस फॉर्म्युला किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हणतो. तर ह्यातला तिसरी पद्धत आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. In this projection of 3-dimensional molecule on the plane of the paper is drawn by visualizing the molecule by looking through a carbon-carbon single bond. In such case, the carbon-carbon is not visible. The convention is followed to represent the front carbon by a point and the rear carbon by a circle around it. The remaining 3 bonds at each of these 2 carbons are drawn like spokes of a wheel. Conveniently, 3 bonds at the front carbon are shown to radiate from the center of the circle, and 3 bonds at the rear carbon are shown to radiate from the circumference of the circle. बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये इथेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला दाखवतो मी तुम्हाला, कारण आपल्याला 2 डायमेन्शन आल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता इथेनचा मॉलिक्यूल फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच झालेला. आता तिथे कंडेन्स्ड स्ट्रक्चर मी काढतो CH3 CH3 C2H6 त्याचा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 2 कार्बन आहेत इथेन मध्ये दिसतात आपल्याला, आणि 2 कार्बन मध्ये प्रत्येक कार्बन जवळ 3 हायड्रोजन आहेत. मग हे कसं काढायचं बघा, 2 पद्धतीने ते आपल्याला स्ट्रक्चर काढता येतं. कसं काढायचं बघा, हा पहिला कार्बन म्हणजे सर्कल काढायचंय, त्यामध्ये एक कार्बन त्याच्याजवळ 3 हायड्रोजन आहेत. तर हे असं काढायचंय. हा पहिला, हा समोर असणार. इथेनचं स्ट्रक्चर जर दाखवलं आपण CH3 तर असं असणार ते. मग त्यातला एक CH3 ग्रुप म्हणजे 2 मिथाइल ग्रुप आहे. पहिला मिथाइल ग्रुप समोर असतो आणि दुसरा त्याच्या बॅक साईडला असतो. मग त्यामुळे पहिला हा दाखवायचा, त्याच्या पाठीमागे दुसरा असणार आहे. तो कसा काढायचा बघा. हा
स्ट्रक्चर काढता येतं बघा. हेच न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला मधून किंवा द स्ट्रक्चर ऑफ इथेन बाय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला रिप्रेझेंटेड टू वेज. त्यामध्ये पण दोन पद्धतीने आपलं एकाच मॉलिक्युलचं स्ट्रक्चर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये दोन प्रकारे दाखवता येतं. हे पण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे बघा, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ इथेन बाय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, आणि हे पण तेच स्ट्रक्चर आहे. तर दोन पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. आणि सॉहॉर्स किंवा अँडिरॉन मध्ये आपल्याला परत स्ट्रक्चर त्याचं दाखवता येतं वेगळ्या पद्धतीनं आहे. आणि त्यानंतर मग आपला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा भाग बघायचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा भाग आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याचे अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये काय सगळा चॅप्टर महत्वाचा आहे. बेसिक नावच आहे त्या चॅप्टरचं, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि अतिशय महत्वाचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला चॅप्टर आहे. तो सगळाच काय आपण कव्हर करू शकत नाही, तर ह्याचे 2-3 व्हिडिओ आपल्याला मध्ये तो भाग कव्हर होईल. तर ह्यामध्ये आज महत्वाचा आपण भाग त्याचं स्ट्रक्चर 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन कसं काढायचं तो भाग बघितला आपण. त्यामध्ये आपल्याला चौथी पद्धत आहे 3 डायमेन्शनची, सॉहॉर्स किंवा अँडिरॉन स्ट्रक्चर. आणि त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन 2 पद्धतीने आपल्याला काढता येतं किंवा बघता येतं. नॉमेनक्लेचर आहे त्याचं, कॉमन्स नाव कसं द्यायचं ऑर्गॅनिक कंपाऊंडला, हा भाग आपण बघणार आहोत. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण तत्पूर्वी नवीन व्हिडिओ परत पुढचे किंवा अजून इतर चॅप्टरचे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत, काही फिजिकल केमिस्ट्री मधले काही बेसिक चॅप्टर आहेत, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले आहेत 11वीला सुद्धा, अनालिटिकल मधले आहेत, किंवा अजून पुढे 12वी मधले काही चॅप्टरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये भेटू.